नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या घरच्या घरी अत्यंत पवित्र आणि मंगल असा तुळशी विवाह विधी संपन्न करणार आहोत। हा विवाह म्हणजे एक केवळ धार्मिक विधी नाही, तर तो आपल्या घरात आनंद, सौख्य आणि शुभत्व आणणारा सोहळा आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी अगदी साध्या, सोप्या, शास्त्रोक्त पद्धतीने तुळशी विवाह कसा करायचा हे पूर्ण मार्गदर्शन। तर चला सुरुवात करूया अतिशय श्रद्धेने, भावपूर्ण आणि भक्तिभावाने। हा जो तुळशी विवाह आहे तो कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कधीही करता येतो। ज्या काळात ज्या दिवशी आपल्याला शक्य असेल त्या दिवशी आपण हा मंगल सोहळा करू शकतो। परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विवाह उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणे गरजेचे आहे। जेव्हा आपण तुळशी विवाह पूर्ण भावपूर्ण करतो तेव्हा घरात एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। घरात सुख, शांती, समाधान आणि शुभ कार्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते। ज्यांच्या घरात मुलामुलींचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी विवाह अत्यंत शुभ मानला जातो आणि ज्यांचं लग्न झालं आहे, ज्यांच्यासाठी संसार सुख महत्त्वाचं आहे, त्यांच्यासाठी देखील संसारातील मतभेद मिटवणारा, पती पत्नींना जवळ आणणारा हा आपल्या धर्मशास्त्रानं दिलेला एक अनमोल तोफा आहे। आणि या तोफ्यात, या आनंदात आपण सहभागी होऊन आनंद घ्यायचा आहे। सुख समाधानाने देणारा हा असा तुळशी विवाह आपण आज करूया। तर आता पाहूया या विवाहासाठी लागणारे साहित्य। आता विवाह हा एक विधी आहे, हा आपण प्रतिकात्मक करणार आहोत। तर यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य जर असेल तर जास्त वेळ लागत नाही। हळद, कुंकू, अक्षदा, गंध, शेंदूर, रांगोळी, कापसाचे वस्त्र, फळे जसे की चिंच, बोरे, आवळा, केळी, गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या, गंगाजल असेल तर गंगाजल घ्या, ऊस 1 किंवा 4, म्हणजे आमच्या इकडे कसं 4 ऊस लागतात। काही ठिकाणी 1 ऊस चालतो, काही ठिकाणी 3 ऊस आणि 1 ज्वारीचं ताट चालतं। पण आपण बघतोय हल्ली शहरामध्ये एवढं सगळं मिळणं शक्य नसते, म्हणून आपल्याला जे काही उपलब्ध होईल ते आपण घ्यायचं आहे। काही ठिकाणी 3 ताटं 1 ऊस लावला जातो। प्रत्येक जे आपापल्या परंपरेने आपल्या घरामध्ये आपले सासू किंवा आपले आई वडील जे करत असतील त्या पद्धतीनेच आपण हा विधी पुढे ठेवायचा आहे। सौभाग्य अलंकार, तुळशी वृंदावन, ज्यांच्याकडे भरपूर जागा असेल अंगणामध्ये त्यांच्याकडे तुळशी वृंदावन असतं, त्यांनी तुळशी वृंदावन घ्यावं किंवा तुळशीची कुंडी असते, तुळशीची कुंडी घ्यावी। बाळकृष्णाची मूर्ती, घंटा, शंख, तुपाचे व तेलाचे दिवे, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर घालून जे केलं जातं त्याला पंचामृत म्हणतात। पळी, तामन, फुले, फुलेमध्ये महत्त्वाची फुले असतात चाफा, जास्वंद। परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला हे उपलब्ध होतील असे नाही। जे काही उपलब्ध फुले होतील, कधी झेंडूची फुले विकत मिळतात, झेंडूची फुले घ्या, कोणतीही, फक्त सुहासिक फुले, देवाला वाहिली जाणारी फुले असावीत। त्यानंतर साडी, ब्लाउज पीस हे आपल्या नवरीसाठी, नैवेद्य, पेढे किंवा इतर गोड पदार्थ ठेवा। आणि हे जर काही मिळालं नाही तर 5 केळी ठेवा। याशिवाय 6 सुपाऱ्या, 12 विड्याची पाने, 6 सुट्टे नाणी, 2 हार, गजरे, तुळस व बेलपत्र, दुर्वा, बसायला 2 आता त्या दोघांना घालण्यासाठी वस्त्र, सौभाग्य अलंकार जसे की घंटण, इतर दागिने, उदबत्ती, काडीपेटी, कापूर हे सर्व जवळ ठेवावे। आता पूजेची मांडणी करूया। सर्वप्रथम आपण कोणतीही पूजा करायची असो, जेव्हा तिथं पूजा करणार असतो ती जागा अतिशय स्वच्छ करून घ्यायची असते। त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्या आणि सुंदर रांगोळी काढा। रांगोळी काढल्यानंतर पाट किंवा चौरंग मांडून त्यावर लाल रंगाचे वस्त्र टाका। त्या वस्त्रावर एक तांदळाची रास करा आणि त्यावरती गणपती बसवा। गणपतीच्या शेजारी तांदळाने भरलेल्या तामणामध्ये
बाळकृष्ण बसवा, त्याला कपडे व फेटा घालून सजवा. सुमारे 5 विड्याची पाने, 5 म्हणजे कशी जोड पान, 2 पानांचा एक विडा करायचा, त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आणि आपल्यात जर ते ओटीची पुडी असेल तर त्यात ते 5 प्रकारचे असतात. लवंग असते, खोबऱ्याचा तुकडा, खारीक असतो. ते जरी ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरीही काही हरकत नाही. ते लागतंच असं काही नाही, फक्त सुपारी महत्त्वाची आहे. आता ही सुपारी देखील आपण प्रत्येक लग्नविधीमध्ये असेल, पूजेमध्ये असेल का मांडतो, कशासाठी मांडतो, याला एक अतिशय शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे. पण या पूजेतच सगळी जर कारणं मी सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप लांब होईल आणि एवढा लांब व्हिडिओ पाहणं तुम्हालाही शक्य नाही. तर आपण असं करूया, या पूजेमध्ये जे काही आपण वापरलं आहे त्याचं आपण प्रत्येक गोष्टीचं सायन्स दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीने, धार्मिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने आणि शारीरिक दृष्टीने, या 5ही दृष्टीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि मी त्याची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. यातील कोणतीही गोष्ट आपण वावगी करत नसतो, कारण प्रत्येक गोष्टीला धर्माचा आधार आहे, सायन्सचा आधार आहे. तुळशी वृंदावनाला साडी नेसवा, हार व सौभाग्य अलंकार घाला. ज्याप्रमाणे आपण नवरीला नटवतो त्याप्रमाणे आपण तुळशीला नटवलं तरी चालतं. आता तुम्ही म्हणाल नटवणं गरजेचं आहे का, आम्हाला एवढा वेळ नाही आहे, आम्ही काय एवढं नटवत बसणार नाही. ठीक आहे, नटवणं हा त्यातला मुद्दाच नाही आहे, तुम्ही कोणत्या भावनेने ते करताय तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आता कालच आमच्यात बोलणं झालं होतं की लोक आता नटवणं, दाखवणं किंवा व्हॉट्सअपवर टाकणं यासाठी खूप नटवायला लागलेले आहेत की तुझ्यापेक्षा माझं श्रेष्ठ कसं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या गोष्टीमुळे तुम्हाला वाटते का देव पावेल म्हणून? कोणतीही साधी गोष्ट असू द्या, त्यामध्ये तुमचा भाव असू द्या, तुमच्या भावना ओतप्रोत असू द्या, त्यामुळे तुम्हाला जे पुण्य मिळेल, जे तुम्हाला मानसिक समाधान लाभेल, जे तुम्हाला सुख मिळेल, जे आनंद प्राप्ती होईल, ती आनंद प्राप्ती फक्त करण्यामुळेच नाही. पण कसं आहे की आपण विवाह करतो आहे, विवाहाचा आपल्याला फील यायला पाहिजे, त्या भावना तेवढ्या उत्कट व्हायला हव्यात. यासाठी आपण थोडंसं वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण जर केलं, वेळ असेल तर करा, नसेल तर नाही केलं तरी काही हरकत नाही. ज्यांच्याकडे मोठी तुळशी आहे त्यांनी साडी नेसवा, ज्यांच्याकडे छोटी कुंडी आहे त्यांनी ती लाल वस्त्र किंवा चौरंगावर ठेवली तरी चालेल. आता तुळशीच्या पाठीमागे ऊस ठेवा. ज्यांना जास्त ऊस उपलब्ध होत नाहीत, एकच ऊस मिळतो, त्यांनी सरळ तुळशीच्या कुंडीच्या पाठीमागे ठेवून द्या. ऊसच का वापरतो? कारण या वातावरणामध्ये किंवा या वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबरला आपल्याला ऊस हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तुळशीच्या लग्नाला ऊस हा तुळशीचा मामा मानला जातो आणि लग्नामध्ये मामा मुलीला मंडपात घेऊन येतो, हा तर आपला रीतिरिवाज आहे. तसाच ज्या वेळेला ऊस आपण मांडतो त्यावेळेला मामा नवरीला मंडपात घेऊन येतो, असा त्याचा अर्थ असतो की आता लग्नाची तयारी होत आहे. 4 ऊस असतील तर त्याचा मंडप करा, नसेल तर 1 ऊस ठेवला तरीही विधी पूर्ण होतो. हे सगळं अगदी साधं पण शास्त्रोक्त पद्धतीने करा. विवाहाच्या वेळी आणि आचमन करावं लागतं आपल्याला. तर आता आपली मांडणी पूर्ण झालेली आहे आणि विवाहाची वेळ जवळ आली आहे. तुळशी विवाह हा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कधीही करता येतो, पण तो करताना भाव, श्रद्धा आणि उत्साह असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी एक तामण आपल्या पुढे घ्या, त्यात थोडे पाणी घ्या. भाग दुसरा लवकरच.